प्रभु रामचंद्र भगवान की जय। मर्दोनिया मयासुरान त्याचे घेऊन या शिर उघडून या विवर द्वारण केला भुबुकार वाळीने। त्या ठिकाणी कथा चालली की प्रभु रामचंद्राला सुग्रीवजी सांगतात की हे प्रभु रामचंद्र, आमच्या भावाभावामध्ये वैर झालं, मग त्या वैराचं मूळ कारण काय आहे? कशामुळे आमच्या दोघांमध्ये वैर निर्माण झालं? आम्ही दोघं एका आईचे लेकरं, आई आणि वडीलही त्यांचे तेच होते। समजा वृक्ष राजाचे आम्ही दोघंही मुलं आहोत। खूप प्रेम होतं आमचं दोघा एकमेकांमध्ये, पण आज आमचं दोघांमध्ये वैरत्व निर्माण झालं। या वैराचं मूळ काय कारण आहे? ही सगळी कथा असणारं सुग्रीवजी प्रभु रामचंद्राला सांगतात आणि म्हणतात की हे राघवा, त्या ठिकाणी त्या मयासुराचा वध वालीनं केला आणि वालीनं वध करून जे काही त्या मयासुराचं शिरकमळ होतं, अर्थातच जे त्याचं मुंडकं होतं ते हातात घेतलं आणि हातात घेऊन वाली आता त्या किष्किंधाच्या द्वारामध्ये येऊन पोहोचलेले, अशी कथा नाथबाबा सांगतात। ऐकोनी वाणीचे गर्जनान मज उल्हास झाला पूर्ण, जीवी प्रीताचा परती प्राणन तेवी आगमन वाळीचे। आणि त्या ठिकाणी सुग्रीवजी म्हणतात की राघवा, ज्यावेळेस वालीनं भुबुकार केला, ज्यावेळेस वालीचं आगमन त्या किष्किंधा नगरीमध्ये झालं, त्यावेळेस मला खूप त्या ठिकाणी आनंद झाला। अहो, ज्याप्रमाणे एखादा त्या ठिकाणी माणूस मरावा, त्याचं ते प्रेत देह असावं आणि त्या प्रेत देहामध्ये नंतर जीव यावा, मग माणसाला किती आनंद होतो। जसं की एखादा माणूस मेला आणि ते परत जिवंत झालं, किती मोठा आनंद आहे। मग हे राघवा, मला तेवढा आनंद झाला कारण माझ्या मनामध्ये तर वाली मेलेला होता आणि आता तो असणारा मी जिवंत माझ्या डोळ्यासमोर पाहतो। खूप आनंद त्या सुग्रीवाला झालेला आहे। मृत होय अमृत पान, नांधा उघडली लोचन, अवर्षणी वर्ष घनन तेवी आगमन वाळीचे। राघवा, अरे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी मरता होय अमृतपान, जो माणूस पाण्या वाचून मरतोय आणि त्याला जर पाण्याचा घोट पाजला तर तो जसा जिवंत होतो, आणि त्याच प्रकारे जसं काही दुष्काळामध्ये जर पाऊस पडला तर तो काय आनंद माणसाला भेटतो, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी सुग्रीवाच्या मनाची झालेली। सुग्रीवाला खूप आनंद झाला। काय आनंद झाला तर त्याचा बंधू जो काही वाली होता तो असणारा त्या किष्किंधा नगरीमध्ये आलेला आहे म्हणून। पतिव्रते प्रिय दर्शन साधक पावे ब्रह्मज्ञान, तेवी वाळीचे आगमन सुख संपन्न मज सुग्रीवा। त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की उदाहरण देतात की ज्याप्रमाणे पतिव्रता जी काही स्त्री असते, त्या स्त्रीला जसं काही आपल्या पतीचं दर्शन व्हावं, जसं काही असणारा त्या स्त्रीला पतिव्रतेला पतीचं दर्शन व्हावं, त्याचबरोबर साधकाला त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि मग कसा मोठा आनंद असतो, याच प्रकारचा आनंद सुग्रीवाला त्या ठिकाणी स्वतःचा भाऊ आला म्हणून झालेला आहे। ऐकोनी वाळीचे आगमन सुखी झाले ऋषी प्रधान, सुखी नगर नागरिक जन सुख संपन्न स्त्रिया बाळे। हे राघवा, अरे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला। त्या ठिकाणी त्या किष्किंधेमधल्या स्त्रियांना आनंद झाला, लहान मुलांना आनंद झाला, ऋषीवर्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद झाला आणि मी तर खूप आनंदी झालो। काय आनंदी झालो? जो काही माझा बंधू वाली होता तो आज आलेला आहे म्हणून। उभवनिया गुडिया मखरेन ढोल निशान वाद्य गजरे, अवघे आले पैसा मोरेन जय जयकारे गर्जती। त्या ठिकाणी सुग्रीवजी म्हणतात की ज्यावेळेस वालीचं आगमन त्या किष्किंधा नगरीमध्ये झालं, त्यावेळेस सगळ्यांनी उत्साह साजरा केला, गुढ्याच त्या ठिकाणी उभारल्या, मखर त्या ठिकाणी उभारले, खूप आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला, ढोल ताशे नगारे अशा प्रकारचं वाद्य सुद्धा वाजू लागले। म्या सुग्रीवे येऊनी आपण दीर्घ घालोनी लोटांगण, मस्तकी वंदोनी आचरण नालिंगन देऊ गेलो। आणि हे प्रभु रामचंद्र, मी माझ्या बंधू रायाला वालीला बघितलं आणि बघून असणारं मी त्या वालीकडे गेलो, साष्टांगी दंडवत त्या ठिकाणी त्यांच्या चरणावरती घातला, माझ्या भावाला मी आलिंगन देऊ लागलो, असं सुग्रीव आणि भगवंताला सांगतात। मज देखोनी सन्मुखन वाळी रागे झाला विमुख, माझे न पाहेची मुखन परम दुःख मानसी। काय सांगावं प्रभु रामचंद्र, मी ज्यावेळेस माझ्या भावाचं दर्शन घेतलं, भावाला आलिंगन देऊ लागलो, पण त्यावेळेस एक आश्चर्य घडलं राघवा। ज्या भावाकडे मी आनंदाने बघितलं तो भाऊ आज माझ्याकडे रागाने बघत होता, त्या रागाचं काय कारण असावं? ऐक भगवंता। मग केले राज्याभिषिंचन तेने वाळी क्रोधाय मान, अभिषेक करवीत जे प्रधान त्या ते आपण निग्रह पाहे। आणि का रागाला असावा? सुग्रीव म्हणतोय की भगवंता, का रागाला असावा वालीला माझा? तर माझं अभिषिंचन केलं
होतं, कारण की वाली असणारा त्या विवरामध्ये ज्यावेळेस अडकला होता त्यावेळेस असणारं त्या सगळ्या ऋषीवर्यांना त्या प्रधानजींना वाटलं होतं, म्हणजे जे काही त्या ठिकाणी जे काही 14 जण होते, नळ नीळ, त्या ठिकाणी हनुमंतराय असतील, जामवंत असतील आणि जे काही ऋषीवर्य आहेत त्यांना असं वाटलं होतं की वाली आता निश्चितच मृत्यू पावलेला आहे. आणि मग ह्या राज्याचा राज्यभार त्या ठिकाणी कोण वाहणार, राजा कोण बनणार, आणि म्हणून असणारा सुग्रीवाला त्यांनी राजा बनवलं होतं. पण त्या ठिकाणी आज त्या वालीला खूप दुःख वाटतंय, कारण की वालीला एक गैरसमज होतोय की मी त्या विवरामध्ये अडकलेला असताना माझा भाऊ राजा होतोय, याचा राग त्या वालीला आलेला आहे. मग हात जोडून म्या पुढतीन वाळी प्रति केली विनती, माझा अपराध कोणी अर्थीन तो का चित्ती कोप धरिला. आणि मग त्यावेळेस सुग्रीवाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागला. सुग्रीवजी चकित झाले आणि म्हणतात की हे वाली, हे दादा, अरे तुला असणारा आज का राग येतोय, कारण की आपण मला असताना माझ्या प्राणा परीस अधिक तुझा असणारा जीव प्रिय, तू मला खूप आवडतोस, माझा सखा सहोदर आहेस वाली, आणि आज तू माझ्या त्या ठिकाणी माझ्यावर का रागवलास आणि का असणारा विरोध मनामध्ये आणतोस. आणि म्हणून असणारं ते सुग्रीव आणि त्या वालीला म्हणतायत, आम्ही तुझं विना नाथन, तू तव आमचा श्रेष्ठ भ्रात, तुझेनी आम्ही सदा सनाथन, आम्ही कृतार्थ तुझेनी. आणि त्या ठिकाणी सुग्रीवजी म्हणतात की वालीला, दादा, अरे वडील गेल्यापासून असणारं, कारण की ज्या त्या ठिकाणी मुलांना वडील नसतात त्यांना आपण अनाथ म्हणतो, मग त्या ठिकाणी सुग्रीवजी म्हणतात की वडील गेल्यापासून आम्ही अनाथ होतो, पण असणारं तू आमचा मोठा बंधूस भाऊस म्हणून असणारा आम्ही सनाथ होतो, तू एक आम्हाला आमच्या वडिलाप्रमाणे असणारा मोठा आमचा दादा आहेस, पण आज असणारं तू आम्हाला त्या ठिकाणी सोडून गेला होतास आणि सोडून गेल्यामुळे असणारा पुन्हा परत आलास त्या ठिकाणी, मग मला आनंद वाटतोय. पण दादा, तू दुःखी आहेस, तू आज का दुःखी आहेस, तुझ्यामुळे आम्ही सनात आहोत, आम्हाला आदर त्या ठिकाणी तुझा आसरा आम्हाला आहे, हे वाली, अरे का दुःखी आहेस तू. भाग्य जिंतो शत्रुसीन, सभाग्य भाग्य येथे आलासी, परम भाग्य भेटलासी, नायसे वाळीसी विनविले. हे दादा, अरे तुझं खूप भाग्य गहन आहे, तू खूप भाग्यवान आहेस आणि तू तर आहेसच भाग्यवान, पण आज सुद्धा आमचं भाग्य उदयाला आलं, तू आज बंधुराया आम्हाला भेटलास, हे असणाऱ्या वाली, तुझी माझी भेट झाली, अरे मग कोप कशाचा धरलास तू. ऐकून या माझे वचन, वाळी क्रोधे आरक्त नयन, कठीण बोलीला दारुण सूरदय पण सांडोनी. आणि मग असणारा सुग्रीवानं भावाला त्या ठिकाणी प्रार्थना केली, दादा, अरे का रुसलास, का रागवलास. त्यावेळेस असणारा मग तर असणारा वालीला खूप राग आला आणि रागानं तो असणारा वाली त्या सुग्रीवाकडे बघून काय म्हणतोय का, तू बंधू नवेस माझा वैरीन, वैर केले बहुता परी, तुझ्या वैराची पैथोरीन परोपरी छळवादी. आणि मग असणारा वाली म्हणतो की अरे सुग्रीवा, काय वर तोंड करून असणारा मला म्हणतोस की काय झालं, काय झालं, तू तर असणारा माझं छळण केलंस, अरे माझ्या बरोबर तू असा वाईट वागलास. आणि म्हणून असणार तो वाली आणि सुग्रीवाला निरपेक्ष भावने काय म्हणतोय ऐका, मीरी घालो विमेरातन, त्वाद्वारे रहावे सावचित, येथे तुवा केले विपरीतन, द्वारे पर्वत स्थापिला. अरे सुग्रीवा, अरे मी तर तुला सांगितलं होतं की त्या मयासुराचा त्या ठिकाणी वध करण्यासाठी मी विवरामध्ये जातो आणि तुला मी असणारा त्या द्वारामध्ये, अर्थातच त्या असणारे जे काही गुहेचा दरवाजा होता त्या दरवाजामध्ये मी तुला उभं केलं होतं. का उभं केलं होतं की मी असणारा त्या दैत्याचा त्या मयासुराचा वध करून येतो, पण तू असणारा एक वेगळंच केलंस. काय वेगळं केलंस तर तू असणारा त्या विवराला मोठा दगड लावलास, ती शिळानं बंद केलंस आणि बंद करून तू असणार या किष्किंधा नगरीमध्ये आलास, तू खूप वाईट केलंस असं त्या ठिकाणी वाली आणि आपल्या भावाला म्हणतो. सुग्रीवा तुझे मनोगत नसोरी माझा करवा घात, सोय भोगावे राज्य समस्तन बिळत धरत बुजिले. अरे सुग्रीवा, तू माझ्यासोबत छळण केलंस कारण तुझ्या मनामध्ये होतं की मला त्या मयासुरानं मारावा आणि त्या ठिकाणी तू माझं राज्य उपभोगावस, तू त्या किष्किंधेचा राजा बनावस असं तुझ्या मनामध्ये वाटतं. तू कपट प्रकार केलास असं वाली आपल्या छोट्या भावाला म्हणू लागला. बिळी घावे मज शुद्ध्यर्थन, ते तो सांडोनिया समस्त, तुम्ही धरिला राज्य भोग स्वार्थन, सूर दैतो तर तुझं लागी कैसे. अरे सुग्रीवा, अरे तू जर त्या ठिकाणी जर मनात आणला असतस की माझ्या भावाला मदत करायला जातो तर तू त्या ठिकाणी माझ्या मदतीसाठी विवरामध्ये आला असतास, पण अरे सुग्रीवा तू तसं केलं नाहीस, तू खूप वाईट वागलास आणि मला त्या विवरामध्ये एकट्याला सोडलंस, वरून असणारा मोठा पर्वत
आणि तू किष्किंधा नगरीमध्ये आलास. स्वयराज्य भोगावे समस्त म्या मरावे हे तुझ्या पोटात. बीड बुजिले तधर्तन कपटे व्यर्थ विनविसी. अरे सुग्रीवा, तू माझ्यासोबत कपट मांडलास. तुझ्या मनामध्ये वाटलं की आता माझा भाऊ या विवरामध्ये गेलाय आणि याचा असणारा तो मयासूर त्याला मारेल. तू माझा छळ केलास आणि मला त्या विवरामध्ये कोंडलास आणि तुझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आलं की तू असणार जावं किष्किंधेचं राज्य करावं. तुला वाटलं मला तिथं कोंडावं आणि स्वतःचा त्या ठिकाणी स्वार्थ साधावा अशी त्या ठिकाणी कल्पना सुग्रीवा तुझ्या मनामध्ये आहे. म्यारी घोन बिनांतन दानव मारिले समस्त. सुपुत्र सैन्याकरिता घातन रक्त विवारी प्रवाहे. अरे सुग्रीवा, अरे सुग्रीवा, त्या विवरामध्ये असणारा अरे मी त्या मयासुराचा वध केला. कोट्यानी कोट्या अशा प्रकारचे असंख्य राक्षस होते. त्या राक्षसांचा मी निर्दलन केलं, त्यांना मारलं आणि त्यांना मारल्यामुळे असणारं त्या विवरामधून रक्ताचा प्रवाह सुरू झाला. नद्याच्या नद्या असणाऱ्या रक्तानं वाहू लागल्या असं वाली सुग्रीवाला म्हणतोय. विरी करीत महामारी अशुद्ध उलथले विवरी. तो प्रवाहो बिलद्वारे दानवा बाहेरी पै करिता. अरे सुग्रीवा, अरे त्या राक्षसांना मी मारत होतो आणि मारत असताना प्रचंड आमच्यामध्ये युद्धाचा कलह त्या ठिकाणी निर्माण होता आणि त्या युद्धामध्ये दिसल त्या राक्षसाला मी मारायचो, दिसल त्याला मारायचो आणि मारत असताना त्या ठिकाणी रक्ताचा पूर त्या ठिकाणी वाहू लागला आणि तो पूर असणारा तू बघितला असं वाली आणि सुग्रीवाला म्हणतोय. वरद माया मी असुरासीन निराहारी निरुदकासी. युद्ध करिता 21 मासीन माया विरासी तयांत. अरे सुग्रीवा, मी असणारा त्या मयासुरासोबत युद्ध करू लागलो पण त्या युद्ध करत असताना त्या मयासुराला सुद्धा शिव वरद होतं. त्या असणारा शंकराचं वरदान होतं की जो कोणी असणारा पुरुष त्या ठिकाणी जो काही असणारा राजा 21 महिने त्या ठिकाणी 21 महिने निराहारी राहील, पाणी पिणार नाही, जेवण करणार नाही आणि अशाच व्यक्तीच्या हातानं असणारा त्या मयासुराचा अंत होणार होता. हे असणारा शिववरद त्याला होता आणि म्हणून असणारा आमचं 21 महिने युद्ध चाललं आणि मी त्या मयासुराला त्या ठिकाणी मारलं. मारून या मयासुरासीन आणि मज बाहेरी या वयासी. मार्ग न दिसे कासाविसीन तो अभिनेसी बुजिले. अरे सुग्रीवा, मी त्या मयासुरासोबत 21 महिने युद्ध केलं आणि युद्ध झाल्यानंतर मग मला वाटलं की आता असणारं मी किष्किंधेच्या नगरामध्ये जावं आणि निघालो. पण निघाल्यानंतर काय झालं, त्या असणाऱ्या विवरामध्ये खूप अंधार होता आणि मी आता घर अशा प्रकारच्या विवरामध्ये त्या ठिकाणी फिरू लागलो. का फिरू लागलो ऐका. भोवता भोवे विवरांतन मार्ग मज नो हे प्राप्त. गुप्तदान व करीती घातन अंधारात अति धाके. अरे सुग्रीवा, त्या विवरामध्ये माझी काय फजिती झाली तुला काय सांगावं. अरे त्या विवरामध्ये मी घर असणारा सगळीकडे फिरू लागलो. कुठून रस्ता आहे, कुठून असणार या विवरातून मी बाहेर जावं मला रस्ता दिसत नव्हता आणि मग माझी खूप त्या ठिकाणी परिस्थिती बिकट झाली. मी असणारा खूप त्या ठिकाणी दुःखी झालो असं वाली आणि सुग्रीवाला म्हणतोय. मग विचार केला मानसीन सुग्रीवा हे दारापासी. आपण बोलाविता त्यासी येऊन वेगीसी काढिल. आणि मग असणारा वालीच्या लक्षात आलं. वाली सुग्रीवाला सांगतोय की मी खूप असणारा घाबरलो. मला वाटलं की असणारा या विवरामध्ये गोल फिरत असताना अचानक जर एखाद्या राक्षसाला त्यानं जर मला मारलं, मला खूप दुःख वाटू लागलं. मी खूप त्या ठिकाणी घाबरलो आणि घाबरून असणार मला वाटलं की आणि मी असणारा आता द्वारापाशी जाईल आणि द्वारापाशी गेल्यानंतर तिथं माझा असणारा बंधू सुग्रीव आहे आणि मी जर सुग्रीवाला हाका मारली तर मला विवरातून बाहेर सुग्रीव काढील असं वाली म्हणतो. सुग्रीव सोये बोलतान पुनर हाका देता. प्रतिवचन नायकान दुःखावस्था मजाली. अरे सुग्रीवा, अरे काय सांगावं. मी असणारा त्या विवरात त्या ठिकाणी गोल भिंगू लागलो आणि फिरत असताना मी आवाज दिला की मला त्या विवरातून बाहेर निघायचं होतं. सुग्रीवा, अरे सुग्रीवा अशा असणारा मी हाका मारल्या, खूप हाका मारल्या पण सुग्रीवा तू असणारा मला त्या हाकेचं उत्तर दिलं नाहीस, तू काय म्हणला नाहीस. मग माझ्या जीवाची खूप बिकट परिस्थिती झाली. एकला द्वारी बैसला होतान दानी ठकोनी केले घाता. ते कळे काळा ते नाटोपतान छळता मारिला. आणि हे त्या ठिकाणी वाली म्हणतो की सुग्रीवा मी खूप दुःखी झालो, मी खूप हाका मारल्या. सुग्रीवा माझा भाऊ कुठे आहे, खूप हाका मारल्या आणि मग तू असणार मला त्या माझ्या हाकेला उत्तर दिलं नाहीस. मी खूप दुःखी झालो आणि मला वाटलं की असणारा माझ्या भावाला निश्चितच असणारा राक्षसांनी मारलं असावं. पुन्हा लक्षात आलं की असणारा माझा बंधू असणारा खूप मोठा
योद्धा आहे, खूप शक्तिशाली आहे, त्याला कुणी मारू शकत नाही. निश्चितच राक्षसांनी असणाऱ्या कपटानं माझ्या बंधुरायाचं छळन केलं असावं आणि छळता छळता माझ्या भावाला मारलं असावं. हे सुग्रीवा, असं माझ्या लक्षात आलं. सुग्रीव मारिला तत्वतान, बंधू स्नेहे परमव्यथा, रडत पडत चडफडीतान, दुःखावस्था मज झाली. अरे सुग्रीवा, काय सांगावं, मी खूप तुला हाका मारल्या आणि हाका मारल्यानंतर तू उत्तर दिलं नाहीस. त्यावेळेस माझ्या मनाला असणारं माझं मन भांडू लागलं की निश्चितच माझ्या बंधुरायाचा घात झाला असावा. माझा बंधुरायाच त्या ठिकाणी त्या राक्षसाने छळन करून हत्या केली असावी. आणि मग मला खूप दुःख वाटू लागलं की आता माझा भाऊ मला सोडून गेला, जो काही माझा सखा प्राणप्रिय असणारा त्या ठिकाणी सुग्रीव आहे, तो मला आज सोडून गेला. असं दुःख त्या ठिकाणी वालीला वाटू लागलं. असं वाली आणि सुग्रीवाला सांगतोय. आम्हा दोघा सख्य संबंधू, नानो मात्र नाही विरोधू, सुग्रीव अंतरला बंधून दुःखा सिंधू मज झाला. अरे सुग्रीवा, काय सांगावं, मी त्या ठिकाणी माझ्या मनाला म्हणू लागलो की माझा सखा बंधू, माझा सुग्रीव, माझा प्राणप्रिय सखा आणि मला सोडून गेला. याचा असणाऱ्या राक्षसांनी घात केला असावा. अरे मला माझ्या भावाशिवाय दुसरं कोणी नव्हतं, त्याला माझ्याशिवाय कोणी नव्हतं आणि असा माझा प्राणप्रिय सखा मला सोडून गेला. अरे खूप दुःख झालं मला. की उता गेला सिरे सुग्रीवान, तू तव माझा निज विसावा, दैत्य मारून आले तो खेवान, बंधू गौरा विसरलासी. आणि मग असणार त्या वालीनं रडायला सुरुवात केली. सुग्रीवा, सुग्रीवा, अरे प्राणप्रिय सखा, अरे कुठं सोडून गेलास रे? तुझ्या विना मला कोणी नाही, या जगामध्ये तुझ्याशिवाय मला कोणी नाही. सुग्रीवा, अरे मला भेट दे. मी त्या मयासुराचा त्या ठिकाणी वध केला, मी खूप थकलोय, शिनलोय आणि मला असणारा तू आलिंगन दे. हे बंधुराया, हे असणाऱ्या सुग्रीवा, अरे मला तू भेटी दे. म्हणून असणारा तो वाली रडू लागला. म्हणजे त्या वालीची त्या विवरामध्ये असताना काय परिस्थिती होती, ती परिस्थिती वाली सुग्रीवाला सांगतोय. उल्लंघोनी मम आज्ञेसीन, सुग्रीव नवचे लघु शंकेसी, दानवी निर्दाळले त्यासी नुकसा बुक्सी स्पुंदता. आणि त्यावेळेस वाली म्हणतोय की माझा बंधू, माझा प्राणप्रिय सखा मला विचारल्याशिवाय कुठं जात नव्हता. कारण एकमेकांवरती तेवढं दृढ प्रेम होतं, कारण भावाभावामध्ये विश्वास होता, प्रेम होतं. मला विचारल्याशिवाय माझा भाऊ लघु शंकेला सुद्धा जात नव्हता. मग आज मला सोडून कसा गेला आणि कसा असणारा माझा बंधुराय मला सोडून गेला, असं त्या ठिकाणी वाली रडत रडत म्हणू लागला. सुग्रीव वानर युवराजान, जीव प्राण आत्मा माझा, दैत्य मारिला युद्धी समजान, कोणे काजा मी उरलो. आणि त्या ठिकाणी वाली म्हणतोय की माझा प्राणप्रिय सखा, माझा असणारा सुग्रीव, वानर असणारा महाबलाढ्य योद्धा आहे, तो माझा भाऊ आहे, माझा जीवलग आहे, माझा प्राणप्रिय आहे आणि मला आज सोडून गेला. माझ्या असणाऱ्या त्या भावाला त्या ठिकाणी त्या दैत्यांनी, राक्षसांनी त्याचं छळन करून मारलं. आणि माझं या जगामध्ये काय उरलं? जिथं माझा भाऊच मला सोडून गेला, तिथं माझं या जगात काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून वाली रडू लागला. जरी मज सवे आला असतान, तरी सुग्रीव माझा वाचता, विवरद्वारे म्या ठेविता, स्वय बंधू घाता म्या केले. आणि वाली म्हणू लागला की माझ्याकडून चुकलं. मी जर त्यावेळेस सुग्रीवाला माझ्यासोबत युद्धाच्या ठिकाणी घेऊन गेलो जर असतो, तर आज माझा भाऊ मला पाहायला भेटला असता, माझा भाऊ, माझा सुग्रीव वाचला असता. पण असणारी माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या भावाला या द्वारामध्ये राखण ठेवलं आणि हीच चूक खरी ठरली. माझा भाऊ मला सोडून गेला, असं त्या ठिकाणी म्हणून वाली रडू लागला. तुझा बाहेर केला घातन, मज कोंडिले विवरांत, माझा करावया उद्धरणार्थ धावत बंधुराया. अरे सुग्रीवा, मला या विवरामध्ये राक्षसांनी कोंडलं रे आणि तुला विवराच्या बाहेर ठेवून मारलं, खूप छळन केलं आणि कपटांनी असणारा तुझी हत्या केली. सुग्रीवा, अरे मी काय करू? असताना मला भेटी दे. म्हणून असणारा तो वाली सुग्रीवाच्या नावानं टाहो फोडून रडू लागला. आम्ही तुम्ही वेगळे न हो कधीन, मज काठवली कुबुद्धी, तुझ ठेवणी द्वार विंधीन, म्या काय देरी घालो. आणि वाली म्हणतोय की हे सुग्रीवा, अरे मी माझ्या मनाला काय बुद्धी सुचली आणि मी तुला द्वारामध्ये राखण ठेवलं, माझ्यासोबत का तुला घेऊन गेलो नाही? अरे अशी का माझी त्या ठिकाणी बुद्धी मती अनुसरली असावी? तुला दारात ठेवलं आणि मी मधी गेलो आणि याचीच बाधा आता असलेली मला झालेली आहे. म्हणजे याचीच बाधकपणा त्या ठिकाणी निर्माण झाला. तुला असणार त्या राक्षसांनी मारला रे, आता काय करू? म्हणून असणारा वाली रडू लागला. मज लागला बहुत काळ
मज विनन घेसी जळफळ तेने तुझं भरून तरळण प्राण तत्काळ सांडिला. अरे सुग्रीवा, समजा पुन्हा असणारं वालीच्या मनामध्ये आलं की जर समजा माझ्या भावाला राक्षसांनी मारलेलं जर नसलं तर त्या ठिकाणी वाली म्हणतोय की माझा भाऊ असणारा मला सोडून अन्न खात नव्हता, पाणी पित नव्हता. आणि मग जर सुग्रीवाच्या मनाला वाटलं असेल की माझा भाऊ त्या ठिकाणी विरोधकासोबत त्या ठिकाणी दुश्मनासोबत युद्ध खेळतो विवरामध्ये आणि बाहेर बसून मी काही खावं का, आणि म्हणून सुग्रीव असणारा त्या सुग्रीवाने काहीच खाल्लं नसावं, तो उपवाशी राहिला असावा आणि उपाशी राहून तरळ त्याला भरली असावी, तहान भुकेनं व्याकुळ होऊन असणारा त्याने प्राण सोडला असावा का, असा त्या ठिकाणी एक अशी कल्पना आणि त्या वालीच्या मनामध्ये आली आहे. आयसा सुग्रीवा लागी विलपतन अंधारी भूम विवरांत दाटीला विवरद्वारी पर्वतन देखील ते तर विचित्र. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना तो वाली मनामध्ये घेऊ लागला. त्या विवरामध्ये त्या ठिकाणी हिंडू लागला आणि विवरातून कुठून बाहेर जावं म्हणून हिंडू लागला. आणि हिंडत असताना असणारा एक त्या ठिकाणी जे काही विवराचं दार होतं त्या दाराला त्या ठिकाणी बाहेरून मोठा पर्वत लावला होता आणि त्या पर्वत लावल्यानंतर त्या वालीला असणारा एक त्या ठिकाणी सूर्याचं किरण त्या ठिकाणी दिसलेलं आहे. सुग्रीवाचे निजरद द्वतन मज कोंडोनी मारावे विवरात बिलद्वारी घातला पर्वतन राज्य समस्त भोगावया. आणि त्या ठिकाणी वाली म्हणते की अरे सुग्रीवा, तुझ्या मनामध्ये आलं असावं की वालीला मधी कोंडावं आणि मी बाहेर राहावं, आणि बाहेर राहून तू असणाऱ्या विवराला त्या ठिकाणी मोठा पर्वत लावला असं, आणि तुझ्या मनामध्ये आलं की वालीला मधी कोंडून त्या राज्याचा उपभोग असणारा मी घ्यावा. पर्वत असता बिलद्वारी नरवी देखिला छिद्रांतरी घाये पर्वत करोनी दुरीन बिळा बाहेरी मी आलो. अरे सुग्रीवा, मला किती कष्ट सहन करावं लागलं. त्या विवरातून बाहेर येत असताना मी असणारी खूप ताकद लावली आणि त्या ताकदीनं असणारा तो त्या ठिकाणी पर्वत बाजूला सरकला आणि मी बाहेर आलो. सुग्रीव बैस विलासे थन त्याचा काय झाला व्रतांत आयसे जवा मी विचारितन तवा विपरीत देखिले. आणि मग त्या ठिकाणी वाली म्हणतोय की त्या विवरातून असणारा वाली बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर मग वालीच्या लक्षात आलं की मी माझा बंधू राया माझा सुग्रीव या द्वारामध्ये बसवला होता आणि तो सुग्रीव मला दिसत नाही, माझा सुग्रीव कुठं गेला असावा अशी कल्पना वालीच्या मनात आली. सुग्रीवे किष्किंधेचा राजान हो भोगी माझ्या भाजा शत्रुत्व जोडिले ओजान वीरी माझा हाय का. आणि अरे सुग्रीवा, मी तर असताना माझ्या मनात खूप वेगवेगळा त्या ठिकाणी विचार करत होतो, पण इथं तर काही वेगळं घडलं. अरे सुग्रीवा, तू किती असणारे कपटाचं आचरण केलंस आणि तू असणारा मला विवरात कोंडलंस आणि त्या ठिकाणी भोगोनी माझ्या भाजा त्या ठिकाणी तू असणारा माझ्या राज्याचा उपभोग त्या ठिकाणी घेतोस, तू राजा झाला सिंहासनावरती बसलास असं वाली आणि सुग्रीवाला म्हणतोय. सुग्रीवा लागी मी तळमळीतन सुग्रीव माझा चिकरी घात आयसे केले पै विपरीतन राज्य भोगार्थ सुग्रीव. अरे सुग्रीवा, अरे मी तुझ्यासाठी खूप विलाप करत होतो, तुझ्यासाठी धाय धाय रडलो, पण इथं काहीतरी विपरीत घडलं. तू असणारा वेगळं केलंस, माझ्या राज्यामध्ये आलास, त्या ठिकाणी किष्किंधेचा तू राजा झालास, सगळ्या सुखाचा उपभोग घेऊ लागलास आणि तू असणारा त्या ठिकाणी माझ्यावर कोपलास असं वाली सुग्रीवाला म्हणतो. विवरी माझी सांडोनी शुद्धी सांडोनी असुरदय बुद्धी सुग्रीव बैसला राज्यपदीन दुष्ट दुर्बुद्धी दुरात्मा. अरे सुग्रीवा, अरे तू असणारा माझा त्या ठिकाणी प्रतिशोध घ्यायचा होतास, मला त्या विवरातून बाहेर काढायचं होतंस, पण ते तो सोडलंस आणि राज्याच्या गादीवर बसलास आणि आनंदाने त्या ठिकाणी राहू लागलास. हे फार चुकीचं आहे असं त्या ठिकाणी वाली सुग्रीवाला म्हणतोय. तारा सांगे माळीपासीन बुडता किष्किंधेच्या राज्यासी सुग्रीवे राखिले प्रतापींसी सत्य तुम्हापासी सांगते. आणि मग असणारा वालीचं आणि सुग्रीवाचं बोलणं सुरू होतं. त्यावेळेस असणारी तारा राणी जी काही असणारी सुशेनाची मुलगी आणि वालीची धर्मपत्नी होती, ती तिनं असणार त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली आणि ती म्हणते की स्वामी असणार तुम्ही माझं ऐका, मी तुम्हाला सांगते. अहो, ज्यावेळेस असणार या किष्किंधेवर असणारे संकट आलं होतं, विद्याधरांनी गंधर्वांनी वेढा घातला होता आणि या संकटातून त्या ठिकाणी निर्मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी सुग्रीवजी इथं त्या ठिकाणी किष्किंधेमध्ये आले होतं असं त्या ठिकाणी ती तारा राणी आणि आपल्या पतिरायाला समजावून सांगू लागली. बिळी गुंतले ती दोघे विरण मागे शून्य राज्य नगर ते राज्य घ्यावयास त्वरण विढिले पूर विद्याधरी. अहो स्वामी, तुम्हाला काय सांगावं, ज्यावेळेस असणार तुम्ही दोघंही असणार त्या मयासुराच्या पाठीमागं त्या विवरामध्ये गेलात
असणारे काय झालं, तुम्ही दोघंही त्या ठिकाणी गेलात आणि गेल्यानंतर असणारं प्रधान जे काही असणार नळ नीळ त्या ठिकाणी हनुमंतराय जामवंत जे असतील ही सुद्धा असणारे तुम्हाला तुमचा शोध घेण्यासाठी गेले होते. कारण की वालीनं आणि सुग्रीवांनी कोणाला सांगितलं नव्हतं की आम्ही कुठं जातोय. मग असणार अहो आपला एखादा माणूस जर 2 दिवस जरी कुठं गेला तरी आपली बेचैनी होते, वाटतं की आपले काका बाबा कुठं गेले असतील. पण आज त्या राज्याचा असणारे राजा वाली युवराजा असणारा जे काही सुग्रीव आहेत हे दोघंही आज जागे नव्हते खूप दिवस. आणि मग असणारे तारा म्हणते की अहो तुमचा शोध घेण्यासाठी असणार हे प्रधानही त्या ठिकाणी गेले होते. आणि मग अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या गंधर्वांनी त्या ठिकाणी पाहिली आणि या असणाऱ्या राज्यात कोणीच नाही म्हणून त्यांनी असणार अतिक्रमण करायला सुरुवात केली. विरोधोनी नगर नागरान निरोधिले स्त्रिया कुमारा आकांत देखोनी समग्रान ऋषीवरा परमचिंता. आणि मग काय झालं, तारा राणी सांगती वालीला की स्वामी अहो काय झालं, त्या विद्याधराने गंधर्वांनी असणारा त्या किष्किंधा नगरीला वेढा घातला. त्या ठिकाणी स्त्रियांना बंदी बनवलं, लेकरा बाळांना बंदी बनवलं. आणि मग काय झालं असणार, तुम्ही दोघं तर असणार तिकडं मयासुराच्या वधासाठी गेला होतात आणि सगळे प्रधान जी असणार तुमचा शोध करण्यासाठी गेले होते. मग या राज्यामध्ये कुणीच राहिलं नाही. आणि मग त्यावेळेस काय झालं, ऋषीवर्यांना खूप चिंता वाटू लागली की आता किष्किंधेचं काय होईल असं तारा राणी वालीला सांगते. सेनापती वानर सैन्य त्यासी सर्वता नाही ज्ञान पूर्वीचे जवघे प्रधान नाले धावून तुम्हा पासी. आणि मग त्या ठिकाणी चुकली कधीच सेनापीत वानर सैन्य त्यांसी सर्वता नाही ज्ञान पूर्वीचे चौघे प्रधान नाले धावून तुम्हा पासी. आणि त्या ठिकाणी तारा राणी म्हणते की अहो स्वामी तुम्ही कुठं गेलात याचं ज्ञान त्या ठिकाणी याची माहिती कोणालाच नव्हती. मग त्या ठिकाणी ऋषींना चिंता वाटू लागली की आता कसं होईल, आता काय होईल. आणि त्यावेळेस असणार हे जे काही 4 प्रधान होते, जे काही सेनाधर होते ते तुमच्याकडे आले असं त्या ठिकाणी तारा राणी स्वामीला म्हणते. तुम्हा दोघा जनाना वयार्थन विवर आले ऋषी समस्त तव विवरी रुधिर देखिले वाहतन सुग्रीव रडत देखिला. आणि मग काय झालं हे स्वामी वालीला त्या ठिकाणी तारा म्हणते की अहो काय झालं, त्या ठिकाणी हे 4ही प्रधान जी असणार तुमच्याकडे त्या विवरद्वारापर्यंत येऊन पोहोचले. आणि मग काय झालं, ऋषी सुद्धा त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर एक विपरीत त्या ठिकाणी घडलं. काय घडलं तर त्या विवरातून असणारे रक्ताचे पूरच्या पूर त्या ठिकाणी वाहू लागले आणि सुग्रीव जी असणार त्या विवराच्या दारामध्ये बसून धाय धाय रडत होते. अशी तिथलची परिस्थिती आणि त्या ठिकाणी त्या प्रधानांनी बघितली. रुधिर देखोनी सफेनान सुग्रीव स्वयंकास घालून अवघ्यांस द्वारे बैसवून शुद्धी लागून निघाला. आणि मग काय झालं, तारा राणी सांगते की हे पतिराया त्यावेळेस असणारे हे सगळे प्रधान जी ऋषीवरी असणारे त्या किष्किंधेच्या किष्किंधेमधून असणाऱ्या त्या विवराच्या द्वारामध्ये येऊन पोहोचले. त्यावेळेस असणार त्या सुग्रीवानं काय केलं की सुग्रीवाचा सुद्धा असणाऱ्या मनात खूप तळमळ वाटू लागली की माझ्या भावाचाच त्या ठिकाणी घात मध्ये झाला असावा, माझ्या भावालाच मयासुरानं मारलं असावं, माझ्या भावाचंच हे रक्त असावं. म्हणून असणार त्या सुग्रीवानं त्या प्रधानांना आणि ऋषींना सांगितलं की तुम्ही थोडं थांबा, धीर धरा, मी असणारा त्या विवरात जातो आणि युद्ध करतो, मधली काय परिस्थिती आहे ती बघतो असं त्या ठिकाणी. आणि ती तारा पतीला सांगते. सुग्रीव ऋषी पासी सांगतन वाळी मारिला प्रवाहे रक्त मी जातो त्याची शुद्धीर्थन मंत्री हो समस्त पुरी राखा. आणि त्या ठिकाणी सुग्रीव म्हणू लागला की हे ऋषीवर्या तुम्ही माझं ऐका, तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी थांबा, मी मध्ये जातो, माझ्या भावाचं त्या ठिकाणी माझ्या भावाला या राक्षसाने मारला असावा, माझ्या भावाचा शोध घेण्यासाठी मी विवरात जातो असं सुग्रीव त्या ऋषीवर्याला आणि प्रधानांना म्हणू लागला. आयसे परी सांगोनी ऋषी समस्तान सुग्रीव बिळे प्रवेशता ऋषीश्वरी धरिला तो तन पुरी व्रतांत अवधारी. आणि मग काय झालं, सुग्रीवजींनी काय केलं असणारा मध्ये जायला त्या विवरात जायला सुरुवात केली. तेवढ्यात असणाऱ्या ऋषीवर्याने सांगितलं की सुग्रीवा अरे थांब असणार, तू मध्ये जाऊ नकोस. म्हणून असणार आता सुग्रीव त्या ठिकाणी थांबले. हा सगळा वृत्तांत असणारा तारा राणी आणि आपल्या पतिरायाला सांगते. तुम्हासी शोधा वया लागोनी प्रधान गेले वन पवनी शून्य देखोनी राजधानी नाले धावनी गंधर्व. आणि मग असणारा तारा राणी सांगते वालीला की हा जो काही वृत्तांत घडलेला होता तो वृत्तांत असणारे आपल्या पतीला सांगते की
ज्यावेळेस असणारा सुग्रीवजी त्या विवरामध्ये जात होते बंधूची त्या ठिकाणी तपास लावण्यासाठी, तेवढ्यात या 4 प्रधानांनी आणि ऋषींनी सांगितलं की हे सुग्रीवा, तुम्ही असणार त्या विवरामध्ये जाऊ नका, माझं ऐका. का तर तुम्ही कुणीच असणार त्या किष्किंधा नगरीमध्ये नसताना त्या ठिकाणी विद्याधरांनी त्या किष्किंधा नगरीला वेढा घातलेला, ही बातमी असणारी सुग्रीवाला सांगितली. तेही निरोधिले नगरन आक्रंदती स्त्रिया कुमर, राज्य गेले समग्र ऋषी सत्वर सांगवाले. आणि ऋषीवर्य सांगू लागले की सुग्रीवा, अरे ऐक, आतमध्ये तू असणारा जाऊ नकोस, माझं ऐक. आपल्या किष्किंधा नगरीला वेढा घातलेला आहे विद्याधरांनी, गंधर्वांनी, माझं ऐक. आपलं राज्य जाईल, आपल्या स्त्रिया बाळांना त्या ठिकाणी बंदी बनवलेलं आहे, खूप हाहाकार त्या ठिकाणी आणि त्या किष्किंधा नगरीमध्ये निर्माण झालाय, माझं ऐकतो. त्यातून असणारी मुक्तता भेटावी. हे सुग्रीवा, अरे तू त्या ठिकाणी वालीकडे जाऊ नकोस, किष्किंधा नगरीमध्ये चल. वाळी निमाला रुधिर प्रवाहे, मेलिया मागे मरो नये, ब्रह्मदत्त स्वराज्य आहे ते आधी संरक्षी. आणि त्या ठिकाणी ऋषीवर्याने सांगितलं सुग्रीवाला, अरे सुग्रीवा, अरे जो कोणी मेलाय त्या मेल्याच्या मागं आपण जायचं नसतं. त्या ठिकाणी ऋषीवर्य म्हणतात की आता असणारा मयासुरानं त्या वालीचा त्या ठिकाणी हत्या केली, वालीला मारलेला आहे आणि म्हणून असणारा हा रक्ताचा पूर जो आहे हा तो वालीच्याच अंगाचा निघत आहे त्या ठिकाणी. आणि तू असणारा आता या विवरामध्ये जाऊ नकोस, तू माझा ऐक. असणार त्या ठिकाणी ब्रह्मदत्त असणारा जे काही ब्रह्मदेवानं जी काही किष्किंधा नगरी दिलेली आहे त्याचं तू सर्वपरी संरक्षण करावं आणि तिचं संरक्षण करण्यासाठी तू किष्किंधा नगरीमध्ये चल, असं त्या ठिकाणी ऋषीवर्यांनी आणि ह्यांना वालीच्या भावाला सांगितलं. स्वराज्य राखे निया स्वस्थान, मग निघावे वाली शुद्ध्यर्थ, तोवरी बिलद्वारे घाली परत न ऋषी सांगत पूर्व सूचने. आणि असणारा त्या ऋषीवर्याने सांगितलं सुग्रीवाला, सुग्रीवा, अरे तू आमचं ऐक. असणारे आता हे सगळं जेवढं झालंय ते इथंच थांब आणि तू असणाऱ्या त्या किष्किंधा नगरीमध्ये चल. तिथं विद्याधरांनी वेढा घातलाय आपल्या नगरीला, स्त्रिया बाळांना तू निर्मुक्त कर त्या ठिकाणी आणि तू असणारा त्या किष्किंधा नगरीमध्ये चल, माझं ऐक. तू असणार का ऐक तर असणारा या विवराला असणारा बाहेरून एक पर्वत लाव आणि तू असणारा किष्किंधेमध्ये चल. युद्ध करीता विद्याधरी विवरद्वारे येतील वैरी, संकट पडेल दोही परीन घाली बिलद्वारे पर्वत. आणि त्या ठिकाणी ऋषीवर्यांनी सुग्रीवाला सांगितलं की सुग्रीवा, त्या विवराला असणारा तू मोठा पर्वत लाव. का पर्वत लाव? कारण की तू जर त्या विवराचा दरवाजा बंद नाहीस केला तर एक असणारा अनुचित घडल. काय घडल तर तू असणारा त्या विद्याधरांसोबत युद्ध करशील आणि युद्ध करत असताना या विवरातून असणारे राक्षस येतील आणि मग त्या विद्याधरांसोबत युद्ध करावं का राक्षसांसोबत युद्ध करावं असणाऱ्या सर्वोपरी तुझ्यावर संकट कोसळल. म्हणून हे राघव त्या ठिकाणी सुग्रीवा, तू माझा ऐक. या विवराचा दरवाजा असणारा त्या पर्वताने बंद कर, असं ऋषींनी सुग्रीवाला सांगितलं. ऋषींची आज्ञा अति समर्थन, सुग्रीवे मानोनी निश्चित, घालोनी बिलद्वारी पर्वत आला युद्धार्थ महावीर. आणि त्या ठिकाणी तारा राणी सांगते की वालीला, स्वामी अहो माझं ऐका. तुम्ही ऋषीवर्यांनी सांगितलं होतं त्या सुग्रीवाला की असणारा हा पर्वत त्या विवराच्या द्वारामध्ये तुम्ही लावा आणि पर्वत लावा आणि त्या जे काही किष्किंधा नगरीमध्ये जे काही संकट आले या संकटाचं तुम्ही असणारं त्या संकटाचं त्या ठिकाणी हे करा, तुम्ही निवारण त्या ठिकाणी करा, या संकटातून तुम्ही असणाऱ्या बाजूला काढा, असं त्या ठिकाणी लोमश ऋषींनी आणि त्या सुग्रीवाला सांगितलं होतं. आणि सुग्रीवानं त्या ऋषींच्या आज्ञेचं पालन त्या ठिकाणी केलं होतं. सुग्रीव वीर धीर झुंजारण विभांडोनिया विद्याधर, विजयी झाला एकांगवीरन जय जयकार ऋषी करती. आणि त्यावेळेस तारा राणींनी सांगितलं की हे वाली, हे स्वामी महाराजा, अहो सुग्रीवांनी त्या ठिकाणी त्या किष्किंधा नगरीमध्ये आले आणि त्या सगळं जे काही शत्रू होते त्या शत्रूंचा पाडाव त्या ठिकाणी केला आणि या संकटातून किष्किंधा नगरीला काढलं, असं तारा राणी स्वामींना सांगते. शून्य असो नये राजधानी, विचारोनी ऋषी प्रधानी, सुग्रीवा ते राहावणी ना भीषणचोनी बैसविला. आणि त्यावेळेस काय झालं, तारा राणी सांगते की वालीला, हे स्वामी महाराज, अहो काय झालं, त्यावेळेस असणारा सुग्रीव स्वतःहून राजा बनला नाही.
ऋषीवर्यांनी प्रधानांनी सांगितलं की असणारा हा नगर असं ठेवू नये, या राज्यामध्ये कुणीतरी राजा असावा, गादी असणाऱ्या गादीवर कुणीच बसलं नसावं, अशी खाली गादी नसावी, म्हणून हे सुग्रीवा तुम्ही राजा बनावं, म्हणून असणार त्या ठिकाणी सुग्रीवाने राजा झाले असं ताराराणी सांगते. सोय सुग्रीव राज्य न घेतान बलात्कारे बैसविले माथा, यासी कोप नको आता शपा सर्वता करा स्वामी. अहो पतिराया, तुम्ही कुठल्याच प्रकारचा कोप असणारा सुग्रीवावरती धरू नका, का तर सुग्रीव स्वतःहून राजा झालेले नाही, तर ऋषीवर्यांनी या प्रधानांनी त्यांना राजा बनवलेलं आहे असं ताराराणी सांगते. ऐकून या तारेचे वचन वाळी बोले कोपाय मान, याचे तुझं न कळे विंदान वैरे संपूर्ण हा माझा. आणि त्या ताराराणीनं खूप असणारा पतिरायाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण वालीला असणारा राग कंट्रोल होत नव्हता. वाली म्हणतोय की अगं तारे, अगं तुला माहित नाही, हा खूप कपटी आहे, हा खूप नीच स्वभावाचा आहे, तुला याचं विज्ञान कळणार नाही असं त्या ठिकाणी वाली आणि आपल्या पत्नीला म्हणतोय. विभांडो निवैर्यासीन राज्य बैसविले आपणासी, माझा टऊ का नव्हे यासीन पूर्ण द्वेषी हा माझा. अगं तू म्हणतेस ना की याच्याकडे काही चुकी नाही, तर ऐक माझं तारा, अगं मी यानं असणारा शत्रूला त्या ठिकाणी मारला, शत्रूला मारून त्या ठिकाणी त्यानं ती किष्किंधा नगरीला निर्मुक्त केलं आणि असणार, मग याला माझी आठवण का आली नसावी, याला माझी आठवण यायला पाहिजे होती, याला माझी आठवण आली नाही असं त्या ठिकाणी तारेला वाली म्हणतोय. माझा सांडोनी परमर्शन सुखे राज्य करीशन मास, माझे मरणी यासी हर्षण म्हणून विवरास बुजविले. अगं तारे, तुला काय सांगावं, का तर 6 महिने झाला असणारा हा राजाच्या गादीवर बसलाय, मग याला माझी एक दिवस सुद्धा आठवण आली नाही, यानं असणाऱ्या कपटानं त्या विवराचं द्वार पर्वतानं बंद केलं ग, माझ्यासोबत हा कपटानं वागला. राज्य राखोनी स्वस्थतान बिलींचा पर्वत जरी काढिता, तरी मानितो अति सख्यतान वैरी सर्वता हा माझा. अगं तारे, यानं जर नुसतं एक केलं असतं की ह्याने असणारा राज्याच्या गादीवर जरी बसला होता, ते सुद्धा मला मंजूर आहे ग, पण यानं असणारा त्या विवराचं दार बंद केलं आणि मला मध्ये कोंडलं, मला याचा राग आहे ग. आयसे बोलो निसक्रोधतान करिता सुग्रीवाच्या घाता, तारेने धावणी धरले हाता स्वबंधू घाता करू नये. आणि त्या ठिकाणी तो तारेला म्हणू लागला की अगं मला याच्यावर ह्याच गोष्टीचा राग आहे की यानं मला त्या विवरामध्ये का कोंडलं, आणि म्हणून असणारा तो वाली त्या सुग्रीवावरती धावला, मारू लागला, तेवढ्यात तारेनं धरलं. सुषेनाची निज दुहितान तारावाळीची पतिव्रता, रुमा सुग्रीवाची कांतान हिरण घेता होय वाळी. आणि त्या ठिकाणी नाथबाबा सांगतात की बाबा, जो काही असणारा सुषेना जी आहे, त्यांची जी काही मुलगी आहे, ती मुलगी म्हणजे तारा, ती वालीची प्रिय पत्नी अर्धांगिनी असणारी पतिव्रता आहे, आणि त्या ठिकाणी जो काही रुमा आहे ती सुग्रीवाची धर्मपत्नी आहे असं नाथबाबा सांगतात. आणि मग काय झालं असणारे, जी काही सुग्रीवाची धर्मपत्नी आहे तिचं त्या ठिकाणी हरण आणि त्या वालीनं केलं. तारेचेनी बोले जानन राखिला सुग्रीवाचा प्राण, हिरोन दारा वस्त्रभूषण नगर निर्याण वस्त्र केले. आणि त्या ठिकाणी वालीनं त्या ठिकाणी तारेनं धरलं, वालीला म्हणली की असणारे तुम्ही माझ्या दिराला मारू नका, म्हणून तेवढा असणारा आदर त्या ठिकाणी तेवढा असणारा प्रमाण मानलं त्या वालीनं, आणि फक्त असणारा त्याला त्याचे कपडे असणारे हिसकावून घेतले, त्याची पत्नी हिसकावून घेतली आणि त्याला निर्वस्त्र करून असणारं त्या वालीला त्या नगरातून हकलून लावलं. त्या सुग्रीवाला असणारं वालीनं हकलून लावलं. लावण्या पैलंगोटीन सुग्रीव दवडीला गिरी कपाटी, सक्रोध प्रधाना पाहता दृष्टीने तेही उठाउठी पळाले. आणि वालीनं असणारा त्या सुग्रीवाला त्या किष्किंधा नगरीतून हकलून दिलं, त्याची पत्नीचं हरण त्या ठिकाणी वालीनं केलं. आणि मग असणारे जे काही त्या सुग्रीवाचे प्रधान होते, जे काही नळ असेल, नीळ असेल, त्या ठिकाणी जामवंत हनुमंत होते, यांच्याकडे सुद्धा असणारा तो वाली त्या ठिकाणी रागानं बघू लागला. आणि रागानं बघितल्यानंतर हे 4 प्रधान सुद्धा जिथं आपला राजा, जिथं सुग्रीवजी गेले होते तिथं निघून गेलेले आहेत. प्रधानी त्यासी केले अभिषिंचन, कोपे दडू पाहि जान, तेने भये पलाय मान नाले पळून मज पासे.
आणि त्या ठिकाणी वालीचा सुद्धा असणार, त्या ठिकाणी अभिषिंचन केलं आणि वालीला राजा बनवलं आणि वालीला राजा बनवल्यानंतर ते जे काही प्रधान होते ते सगळे असणार त्या सुग्रीवाकडे पळून आले. सख्या बंधू दोघांभान विरोध पडावयाची सीमा सांगितली श्रीरामान उभय धर्म यथार्थ. आणि त्या ठिकाणी सुग्रीवजी म्हणू लागले की हे राघवा रघुनंदना, तू मला विचारलं होतंस ना की माझ्या वैराचं मूळ कारण काय आहे. आम्ही सखे बंधू आहोत, आम्ही एकमेकावर खूप प्रेम करत होतो, मग आमच्या दोघांमध्ये वैर का निर्माण झालं, आम्ही एकमेकांचे दुश्मन का झालो होतं, आणि याचा सगळा वृत्तांत मी तुला सांगितलं आहे असं सुग्रीव प्रभू रामचंद्राला म्हणतोय. अर्हत येऊ राजयन रथ युव द्वारा तेने अति दुःखी मी श्री रघुवीराना होरत्र न लागे निद्रा श्री रामचंद्र तुझ्यान. हे भगवंता, हे प्रभू रामचंद्र, अरे माझी प्रिय पत्नी असणारी रुमा हिचं हरण त्या ठिकाणी त्या वालीनं केलं, माझं राज्य सुद्धा हिसकावून घेतलं, माझी पत्नी हिसकावून घेतली, आणि याचं मला खूप मोठं दुःख झालं, आणि या दुःखामुळे असणारं माझं अंतःकरण खूप तळमळ त्या ठिकाणी करतंय, मला रात्र आणि झोप सुद्धा येत नाही. आयसे सुग्रीवे सांगतान कृपाली श्री रघुनाथा वाळी वधील मी आता ठेविला माता पद्महस्त. आणि त्या ठिकाणी जो काही शरणांगत आलेला सुग्रीव होता, या सुग्रीवाचं सगळं बोलणं प्रभू रामचंद्रानं ऐकलं आणि ऐकून त्या ठिकाणी त्या सुग्रीवाला धीर देऊ लागले आणि म्हणतात की हे सुग्रीवा, अरे तुझं बोलणं मी ऐकलंय म्हणून असणारा त्या सुग्रीवाच्या डोक्यावरती पद्महस्त त्या ठिकाणी हात ठेवलाय आणि म्हणतात की तुला मी या संकटातून निश्चितच आणि बाजूला काढेल. वाली सुग्रीवा विरोधन त्याचा झाला अनुवाद एका जनार्दनी परमबोधन वाली वद निज मोक्ष. आणि त्या ठिकाणी नाथबाबा सांगतात की आजच्या कथेमध्ये वाली सुग्रीवाचं जे काही वैराची मूळ कथा होती ही असणार सुग्रीवानं प्रभू रामचंद्राला सांगितली आहे. आणि मग सुग्रीवानं प्रभू रामचंद्राला ही कथा सांगितल्यानंतर भगवंतालाही समजलं की दोघांमध्ये नेमकं वैर का आहे, त्या वैराचं कारण काय आहे. मग असणार आता पुढच्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्र त्या वालीला त्या ठिकाणी मारतील आणि वालीचा उद्धार होईल असं नाथबाबा म्हणतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एकाकार टीकाया वाली व सुग्रीव विरोध कथन नाम चतुर अध्याय गोडा. श्री ज्ञानदेव तुकाराम.